ए माझी आयटम गाडी बंद पडली आयटमला बघून. असं रब गेलं का कोणी बघत नाही आपल्याकडे. लयच बसला निवांत. आपल्या गावचे आपले मुंबई पोलीस यांचं फोटोशूट चालू. ते कोणा गाईज. तर मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये, पवनशाचा ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलवर. तर बघू शकता गावाकडे मी, आणि आता वाजलेले बघा संध्याकाळचे किती वाजले, दिवस 5-5:30 वाजलेले असतील. तर आजचं तुम्हाला मी वातावरण आणि बाकीचं बरंच काय दाखवणार आहे भाऊन. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, खूप राडा होणार आहे, व्हिडिओ बघण्यासारखा असणार आहे. आणि आता ही गाडीवरची रायडिंग पण असणार आहे त्यामध्ये, आणि त्यामध्ये शेत वगैरे तुम्हाला आणखी बरंच काय दाखवणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा. सो गाईज दिस बाईक अँड बघू शकता बाकीचं सनसेट कसा आहे इकडचा. चला आपल्या सनसेटकडे जायचं आहे आता. अरे गाडी पण पडेल, चलो. कसा वाटतोय सनसेट भावांना पुढचा. हे बघा हे काय होता विषय, थोडा हेल्मेट आपलं सरकत आहे बाजूला बाजूला. आता संध्याकाळचे 5:30 वाजलेले आहेत. आता कसं असते, सगळे शेतात गेलेले लोक गावात येतात. आणि विषय कसा होतो, ज्या ठिकाणी जास्त पब्लिक असते का, सगळे लोक असे तोंडाकडे बघत आहेत आपल्या. मलाच लाज वाटते, चायला काय केलं असं वाटतं आपण. रब गेलं का कोणी बघत नाही आपल्याकडे. हे आपल्या गावाचं खालचं गाव, आपण वरल्या गावात राहतो आणि आपल्याला इकडे जायचं आहे आता. इथून जायचं आहे का. ए माझी आयटम गाडी बंद पडली आयटमला बघून. कस काय. चला आपण इकडून जाऊ. आपण हे बघा महादेवाचं मंदिर आहे. नदीला तर काय पाणी आलेलं नाही आपल्या अजून. हे आपल्या गावाकडचे लोक असे बसेत पटाणार घेऊन शाळेला. लयच बसला जा निवांत. रोज बसत गायच बसलात असं काय. म्हणलं असताना बसा वार बसायला जरा शिक. कुणाचं मुंबई पोलीस फोटोशूट इकडं पलीकडे चालू काय फोटो मध्ये. असं काय. चल मी शेतात चाललो होतो, म्हणलं इकडून सरळ जायचं होतं, तुम्ही दिसलात म्हणून इकडून आलो. हे काय होईल, मुंडकं मोठं झालंय आणि थोपाड बारीक झालंय. मुंडकच म्हणतो, हेल्मेट मोठं झालंय. असा लफडा झालाय. व्हिडिओ चालू आहे तिकडं. फोटोग्राफर कोण आहे, कॅमेरामॅन कोणत्या मोबाईलने चाललंय शूट. हा मी येतो त्यांच्याकडून. गेट उघडे का, गेट उघडा म्हणा.
तो गायची रस्ता पण नसलाय ना आमच्या आईला. आपल्या गावचे आपले मुंबई पोलीस यांचं फोटोशूट चालू. ते कोणा गाईज गाडी वळून आणतो रे. हे कवडगावची स्मशानभूमी बघू शकता. आणि हे आमच्या गावात स्मशानभूमीतले भारी लोकेशन आहे फोटोशूट व्हिडिओ वगैरे काढण्यासाठी. हे बघा ना कसलं भारी. आणि ही सुद्धा एंट्री रॉयल एंट्रीच आहे मला वाटते. त्या पुढच्या सुद्धा तिथे बसायला. अरे बस बस. जवळून घ्यावं लागतं त्याला. 2x आहे ना वाटतं. 2x हो 2x आहे ना. मग जवळून बी घेतलंय पण ते हे व्हायले ना. काय ते 2x नाही वाटत त्याला. व्हिडिओ मध्येच आहे ना. नाही राव हे काय तिकडं आहे इकडं नाही. ह्याला नाही 2x ह्याला एक आहे. असा खेळ आहे. त्याला क्वालिटी असते. त्यांचे फोटो काढ बरं 2-4. व्हिडिओ चालू ना. मी वापस येतो रानातून. बरं यायलाच का? लगेच येणार आहे. एक माणसाला आणायला चाललो. चलो गाईज. रस्ता असला खराब मला रस्ता नको वाटतो असला. काय करावं. गावाकडे राहत होतो आपण. गावाकडे रोड असलेच असतात फैवरच. किती वेळ रे असला रोड फुटवर आहे. बापरे नदीपर्यंत. मग आता खाली पण रोड बनलाय काय. सरळच का. म्हणजे आपल्या जिथपर्यंत जायचं तिथपर्यंत तसलाच आहे म्हणून. इथं कोण आहे रे. ए कोण आहे रे. हो आपल्याच गावचा सदस्य आहे भावांनो. चढ लागला चढ. सिंटॅक्स राहणारच आहे. देखो गाईज इकडे जायचे. समोरून खाली रोड जातो बघा. हे रोड इथून राईट मारायचा. हेच का. खाली असा तर रोड पाहिजे होता पाठीमागचा. अरे हा बाप काय सनसेट आहे खतरनाक. असला रोड पाहिजे आपला कुठपर्यंत पण. अरे काय टर्न कायच्या मार. आता नदीतून जायचं आपल्याला पुढून. पाणी बरं का पाण्यातून बोलतो का गाडी. पाणी नसू दे ना. देखो ना गाईज बघा ही नदी आमच्या गावची पण हिच्यात पाणीच नाही. उईशा बघा ही नदी. कुठे पाणी. कुठे शिकाय सांगतो घरी. कुठे. अरे हा भाऊ मथुर आहे काय तू. बघा भावांना युवराजचा मथुर. आणि कुतूर कुणाचा आहे.
अरे बाबा मथुरापाशीच मथुर झोपला सोन्या आणि हे मथुर. अय मथुर आलोय झोपला ना तू. शायला चल जायचंय घरी. हे बघा हे युवराजचा कोटा, हे बैल, हे कुत्र. कुक कुक चल चल म्हणजे घरी जायचं. चल अडवान कसं येत नाही रे ते. कुठं वरी तिकडं काय नेलंय आणि इथं यायला काय झालं. चलो गाईज खाली उतरतो जरा. सगळ्या रस्त्याने येते ना. मला काय माहित नाही तुम्ही बघा वातावरण द्यायचं तर द्या असं नका देऊ. किती वाजलेत की आता. मी तुमचं बघा हे सिरी सिरी ऐका ना पण झाली. कॅमेरा चालू म्हणून ऐकत नाही काय. काय गरज आहे का? बघा तुम्ही तुमचं मला काय घेऊन कायच्या मायला अरे म्हणे मी पण आहे का इथं म्हणे. ए म्हणे चल अगो माय हा म्हणे येते मला कुत्ता. चल कुत्रा है रा भारी. मस्त आहे मस्त आहे. हुशार आहेस. तुला ऐकलंय का आपल्यातर्फे. तू कुठे चल म्हणे. चल तरी हाय जरा चल 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 अरे चल. मी काय करीत नाही तुला खात नाही. काटे हातात धरलं गेलं वाटलं हाणतोस काय. चल हे लाव की तिला. घरचा म्हणजे लावा कुपाटी घरचा ना. घाबरू नको ना बाई मी तुला खातो नाही. चल लावा ते लय मोठे राहील. अगं चल की नाही ते त्यांना त्यांचं बघा थांब जवळ जाऊ. नाही हो पैसाच नाही जवळच काय उगच काय म्हणू नको घेऊ. पैसाच नाही रुपये बी जवळ आमच्या. हे देखो गाईस इकडे बैल आहे. बैल कसा आहे बघू. अडवान पाहिला याच्यापाशी जायचं नाही. इकडे गाय आहे. गो माता. तू कशी बाई. तू मारती मारती नका तुझ्यापाशी. डेंजर आहात तुम्ही दोघं पण. हा विचार केलेला काय की तुम्ही दोघांनी मला मारायचं. बघा काहीच फोटोशूटसाठी कसलं भारी वातावरण आहे आता. हे इकडे बघा सगळे आमच्या इकडे ऊस आणि कापूसच असतो जास्त. आणि हे असलं बैलाला खाण्यासाठी कांड्या गवत म्हणतात आम्हाला आमच्या इकडे ह्याला. आणि हे बघा हे कोणा शेत आहे की सगळे खडकच आहेत ह्याच्यात. तरी बघा कसा मस्त कापूस आलेला आहे. बोलणार आहे अरे ते मांजरीचं पूर्वी आहे ना माझ्याकडं. त्याला धर बरं तू तुझं ते तुझ्याविषयी येते लवकर. नाही नाहीच यायचं का. ए म्हणे का ग काय केलं मी तुझं. हा काय सिंटॅक्स यायचं घरी जाऊ. यायचंय ना आपण काय टाइम आहे. समजाव ना बैल आणलाय ना. हा बैल आणलाय बैल. बैल हायला ह्याला म्हणून कोणतरी माणूस थांबले. खूप आढळ होतं पड बघून. ब्लॉक ब्लॉक काय झालंय. ब्लॉक झाला म्हण ना. ब्लॉग असतो का ते काय असते काय असते. काय असते मिनी ब्लॉग. मिनी ब्लॉग असतो का मोठं ब्लॉग आहे पण काय आहे ते नेमकं. ब्लॉग नसतेच म्हणे त्याला. काय म्हणते ब्लॉग म्हणते असते व ब नाही. ओके ओके वाला काय असे तर कसे अनपड आहेत बाबा ना बाबा. काय काय ब्लॉग काय मला आता डबल ब्लॉग ब्लॉग हा व्हिडिओ चालू आहे तुम्ही सांगितलं असतं बस बंद करू का एक मिनिट. आता जा डायरेक्ट जाता आता दिवस काय तुला डिप्रेशन मध्ये कमी बसला बरं का तू. बापू गाणं लावायचं का एक. हो गाणं लावा बरं एक. इथं थोडा वेळ थांबायचं म्हणतो. हे कशासाठी थांबायचं बैल यायला ना. किती वेळ लागतो बैलाला. अर्धा एक तास. अय्यो चल मग घरी. अर्धा एक तास वेळ नाही आमच्याकडं भाया. आम्ही का तुला आयरे गेरे दिसलोत काय कामाची माणसं आम्ही.
परिवराच लय काम आहे भाऊ ते माझं. तुला काय माहिती? मला माहिती ना तू लय काम बंद केली का? बरं नो इशू, थांबू थोडा वेळ, काय अडचण नाही. वेट अँड वॉच गाईज. तर मित्रांनो विषय असा झाला की आता वरचीवर अंधार पडायला लागला आहे आणि मला इथं आणखी बराच वेळ होणार आहे. त्याच्यामुळं आता नंतरचा शूट घेता येणार नाही आपल्याला, नाही का? हे बघू शकता तुम्ही, अंधाराची वेळ झालेली 6:30, म्हणजे 6:30 वाजून गेलेत, 7 वाजलेत म्हणायचं आता. तर त्यामुळं भावांनो नंतरचा शूट तुम्हाला दिसणार पण नाही. त्यामुळं मी काय करतो आता, तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये भेटतो. तोपर्यंत टाटा आणि बाय बाय.